नमस्कार मैत्रिणींनो, आज अहोंचे मित्र घरी येणार म्हटल्यानंतर म्हटलं चला मटणाचा बेत करूया, मस्त असा चुलीवरील. म्हणून त्यासाठी म्हटलं पहिल्यांदा खोबरे चिरून घेऊन मसाला करून घेऊ. खोबरे चिरून घेतले. खोबरे चिरून झाल्यानंतर म्हटलं मस्त असा कांदा चिरून घेऊ. हे पहा, कांदा टोमॅटो खोबरं मस्त असं आपलं चिरून झालेलं आहे. त्यानंतर एक पॅन ठेवून सर्वप्रथम त्याच्यामध्ये खोबरे भाजून घेऊ. खोबरे भाजत असताना त्याच्यामध्ये तेल घालून मस्त असं लालसर येईपर्यंत ते भाजून घेतलं आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये कांदा भाजून घेऊ. कांद्याला पण लालसर कलर येईपर्यंत मस्त असं भाजून घेतलेलं आहे. खोबऱ्यामध्ये लसूण घालून घेतलेला आहे. त्यानंतर हे सर्व पहा एका भांड्यामध्ये मस्त असं चिरून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटो कोथिंबीर हे सर्व बारीक हे करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेऊ. हे सर्व थंड झाल्यानंतर बारीक करून घेऊ. हे पहा, बारीक करून घ्यायला अहोंना लावलेलं आहे. आता अहोंचे मित्र घरी येणार म्हटल्यानंतर अहोंना तर कामाला लावलंच पाहिजे ना. आणि आमचे अहो म्हणजे सर्व कामात मदत करतात मला. हे पहा, त्यांनी मस्त असं सर्व बारीक करून दिलेलं आहे. आणि हे सर्व एकत्रितपणे आपण मिक्स करून घेऊ. त्यानंतर लगेच मटण धुवायला घेतलं. हे पहा, मटण स्वच्छ असं धुवून झालेलं आहे. त्याच्यानंतर एका पातेल्याला आपण माती लावून घेऊ, जेणेकरून आपल्याला घासण्यासाठी सोपं पडेल. माती लावून झाल्यानंतर इकडे लगेच चूल पेटवायला घेतली. चूल चांगली पेटल्यानंतर त्याच्यामध्ये एक भांडं ठेवून त्याच्यामध्ये 2 पळी तेल घालून घेतलं. तेल चांगले गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा फोडणीसाठी घेतलेला आहे. त्याला लालसर कलर येईपर्यंत मस्त असा भाजून घेऊ. हे पहा, कांदा मस्त असा भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा हळद घालून घेऊ. हळद व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर हे स्वच्छ धुवून घेतलेलं आपण मटण त्याच्यामध्ये घालून घेऊ. सर्व मटण त्याच्यामध्ये मटण सर्व घालून झाल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ. त्याच्यावर एक ताट झाकून देऊ आणि त्यामध्ये 1 तांब्या पाणी घालून घेऊ. पाणी चांगले गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. हे पहा, पाणी मस्त असं उकळलं आहे. ते आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ. पाणी घालून झाल्यानंतर ते व्यवस्थितपणे मिक्स करून देऊन आपण त्याच्यावर झाकून देऊ. आता आपण झाकण काढून बघू तर हे पहा, आपलं मटण मस्त असं शिजलेलं आहे.
ते आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ. आणि ही बघा आमची छोटीशी ओवी कशी मम्मीच्या बाजूला बसून कॅमेऱ्यात बघत आहे. त्यानंतर हे भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लागेल त्यानुसार तेल घालून घेऊ. तेल चांगले गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हा खडा मसाला घालून घेऊ. त्यानंतर बारीक केलेली पेस्ट त्याच्यामध्ये घालून घेऊ. आणि हे एकत्रितपणे मिक्स करून घेऊ. त्यामध्ये आपण एव्हरेस्टचा गरम मसाला घालून घेणार आहोत, 1 पुडी. हा मसाला घालून झाल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ. त्यामध्ये आपली घरगुती चटणी 2 चमचा घालून घेतलेली आहे. तुमच्या तिखटनुसार तुम्ही घालू शकता. हे सर्व एकत्रितपणे मिक्स करून घेऊ. आणि हे पहा मस्त असं आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. हे पहा तुम्ही बघू शकताय. त्याच्यामध्ये आता आपण मटण घालू शकतो. मसाला मस्त असा भाजून झालेला आहे, त्याच्यामुळे हे शिजवून घेतलेलं मटण भाजून घेतलेलं आहे. हे पहा. त्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आपण घालून घेऊ थोडंसं. हे पहा मस्त आपलं मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकताय कसा कट वगैरे मस्त आलेला आहे. झणझणीत आपलं मटण रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.